इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. सावधान, इन्स्टंट लोनच्या नावाखाली आर्थिक फसवणूक, बनावट एपीके फाईल्स डाउनलोड न करण्याचे सायबर पोलिसांचे आवाहन. सोशल मीडियावर इन्स्टंट लोन देण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बनावट लोन ॲप्सचा सुळसुळाट वाढला आहे. पैशाच्या गरजेपोटी नागरिक या जाळ्यात अडकून आपली अब्रू घालवत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्या बनावट लोन ॲप्सपासून सावध राहावे आणि संशयास्पद एपीके फाईल्स डाउनलोड करू नयेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. अशी होते फसवणूक. सायबर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार गुन्हेगार सोशल मीडियाद्वारे तात्काळ कर्ज मिळण्याचे आमिष दाखवून लिंक पाठवतात. त्या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलमध्ये बनावट लोन ॲप डाउनलोड होते. हे ॲप इन्स्टॉल करताना संपर्क क्रमांक, फोटो आणि लोकेशनची परवानगी घेतली जाते. नागरिकांना अल्प रकमेचे कर्ज देऊन त्यांच्याकडून जादा व्याजाची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास मोबाईलमधील फोटो मॉर्फ करून ते नातेवाईकांना व्हॉट्सअपवर पाठवण्याची धमकी दिली जाते. या बदनामीच्या भीतीने कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना सायबर चोरट्यांना मोठा परतावा द्यावा लागत आहे. सायबर पोलिसांचा महत्त्वाचा सल्ला: कोणतेही लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्यांची विश्वासार्हता, ॲपचे रिव्ह्यू आणि रेटिंग नक्की तपासा. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंक्स, एपीके फाईल्सवर क्लिक करू नका. मोबाईलमधील गॅलरी आणि कॉन्टॅक्ट्सच्या अनावश्यक परवानग्या देऊ नका. फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क करा किंवा www.cybercrime.government.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. प्रेस मीडिया लाईव्हसाठी पिंपरी चिंचवड येथून चंद्रशेखर पात्रे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.